आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी असू द्या किंवा फलंदाजी दोन्हीमध्ये करामात केली आहे, या इथे पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक टिपण्याचा बहुमान या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यानं केलाय, मिस्टर अजय ठरतायत या मॅचचे हिरो, या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. माननीय श्री संदीपजी मोकाशी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांनाच विनंती करतोय की आपण अजयला इथे मॅन ऑफ द मॅच ते वितरित करायचंय. एक मॅन ऑफ द मॅचची जर्सी आणि त्यानंतर एक विशेष गिफ्ट तो आपल्याला इथे मॅन ऑफ द मॅच करिता उपलब्ध आहे. इथे ऑन स्क्रीन आपण पाहू शकतायत अजय ज्यांचा हा मॅन ऑफ द मॅचचा सन्मान तो केला जातोय. तिथे मुख्य मंचावरनं मॅन ऑफ द मॅच ते वितरित केले जात आहे. संदीपजी मोकाशी साहेब उपस्थित आहेत. अजय कमालीची गोलंदाजी त्यानं केली आहे, हॅट्रिक प्राप्त करून दिली आहे टीमला आणि महत्त्वाची भूमिका विजयामध्ये बजावली आहे. आणि मुन्ना आपण संपर्क साधा, कारण की आपल्या 2 षटकारांकरिता इथे 500 रुपयाचं पारितोषिक बालाजी वीर साहेबांच्या माध्यमातून ते इथे प्राप्त आहे, ते आपण कलेक्ट करायचं आहे. विनंती करतोय मुन्ना. इथे नेक्स्ट मॅच ती कंप्लीट केली जाईल. सामन्याला सुरुवात होते. एक मोठा सामना, कडा आणि बडा मुकाबला तो आपल्या भेटीला येतोय. 2 संघ असे जे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. रायझिंग टायटन्स आणि सारन स्पोर्ट्स या 2 टीम मध्ये हा मुकाबला इथे सुरू होतोय. नंदकुमार पाटील ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंड कडे फलंदाज सनिकेत शेलार आणि नंदकुमार पाटील. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज लकी आलाय. मॅचला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज लकी सज्ज होतोय. नोचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. इथे जर आपण पाहिलं तर फिल्डिंग मध्ये काही चुका आहेत आणि त्या बदल्यात नो दिलाय. रवी पांजा यांच्या माध्यमातून नंदकुमार पाटील यांच्या प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. रविभाई पांजा जे इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडनं हे पारितोषिक लावलं गेलंय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत आहे. इथे मात्र हा बॉल तो बीमर आहे. नोचा इशारा आलाय. सलगचा दुसरा नो बॉल. फ्री हिटची संधी आहे ती कंटिन्यू असेल.
2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 2 नंतर धावफलकावर 2 धावा आहेत, कारण एकही चेंडू तो फिअर पडलेला नाही आहे. त्यामुळे नोच्या स्वरूपाने या रन्स धावफलकावर जोडल्या गेल्यात. यावेळेस मात्र फ्री हिटचा बॉल आहे, ज्यावर रन्स घेण्याची मुभा आहे आणि 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 3 या आकड्यावर 1 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. सारांश स्पोर्ट्सचा संघ जो पहिल्यांदा बॅटिंग करतोय. एकच बॉल झालाय ना, एकच बॉल आहे, 3 रन, 1 डिक्लेअर मध्ये गेला. हा ओके, 4 धावा या राफलकावर आहेत. 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल फुलटॉस मिळालाय. बॉडी लाईनवर खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे बॉल स्क्वेअर लेगच्या दरम्यान चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र हा पाठलाग अपुरा ठरेल. बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आलाय DPL चौकार 4. इथे येत आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला फटका सरळ बॅटने खेळलाय. शॉर्ट्स कव्हरमध्ये चेंडूला जोपर्यंत उचललं तिथे 1 रन धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर सारांश स्पोर्ट्स हा संघ सध्या बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडची कडा घेताना बॉल जाऊन यष्टांवर आदळलाय. प्लेड ऑन झालाय खेळाडू. नंदकुमार पाटीलला माघारी परतावा लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका सारांश स्पोर्ट्स या टीमला लागलाय. नंदकुमार पाटील बाद. नेक्स्ट मॅच जर आपण पाहिलं तर टीम रॉयल स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सात्विक रायझर्स या दोन्ही टीमने सज्ज राहायचे. वारिस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. पुढचा बॉल पायावरचा बॉल आहे, तिथे दिशा देण्याचा प्रयत्न. 1 सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केला. लेग बायचा इशारा आलाय. 1 धाव तिथे धावफलकावर जोडली जाते. ज्या एकेरीच्या मदतीने धावसंख्या 10 आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला कंप्लीट झाला. या 5 चेंडू नंतर 10 धावा. सुरुवात जर आपण पाहिली तर थोडीशी अस्खलित झाली होती, मात्र त्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं गोलंदाजानं. फुलटॉस होता बॉडी लाईनवर. पुन्हा एकदा सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं ओव्हर ती समाप्त झाली. या पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती एकेरीच धावफलकावर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा. धान्यू प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे देखणं शानदार आयोजन आपण पाहताय. बहुजन विकास आघाडी यांच्या वतीनं पुरस्कृत सन्माननीय पंकजदादा पाटील यांची देण धान्यू प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. विद्यमान नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य पंकजदादा पाटील यांची देण असलेली स्पर्धा. अगदी अप्रतिम आयोजन नियोजन. धान्यू च्या सर्व खेळाडूंकरता एक विशेष सुवर्ण संधी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. मोहनजी पाटील इथे पुढेच एकदा उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये परिवर्तन झालंय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दिलीप जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे दिलीपच्या वतीने केली जाईल. त्याच्या विरोधात स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करत असताना सनिकेत शेलार एक चांगला बॅटर आहे. फुलटॉस मिळालाय, मात्र हवा तसा फायदा तो घेता आला नाही. 1 सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता तिथे प्रयत्न नसेल, कारण अडचणी त्या येऊ शकतात. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. इथे एकंदर 12 या आकड्यावर. पहिला बॉल त्यावर एक सिंगल जी धावफलकावर दिलीपच्या विरोधामध्ये लावली गेली आहे.
चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, फिरवलं, टर्न केलं आणि तिथे बाईकच्या स्वरूपाने एक रन जी दाफलकावर जोडली जाईल. विकेट किपर तिथे चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागेल. एक सिंगल जी दाफलकावर लागती एकेरीच्या मदतीने. धावसंख्या 13 या आकड्यावर. सात्विक येत आहेत. सात्विक रायझर्स या नावानं आज एक संघ खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल ऑफ स्टंपर राहिला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. चांगली गोलंदाजी दिलीपच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला कट करण्याची, टर्न करण्याची क्षमता आहे आणि योग्यतेनं चेंडूला टर्न केलं जात आहे. विकेट किपर च्या हातामध्ये नेलं जात आहे. अगदी लाजवाब गोलंदाजी, व्हेरिएशन्स आहेत. मग त्या व्हेरिएशनचं प्रदर्शन तिथे पाहायला मिळते. यावेळेस आत आला टप्पा खेळल्यानंतर मात्र विकेट किपरला तिथे गुंगारा देत बॉल विकेट किपरपासून दूर तिथे डिक्लरेशन झोनमध्ये गेलाय. गोलंदाज दिलीपला जर आपण पाहिलं तर अगदी चांगला गोलंदाज आहे. दोन्ही टर्न करू शकतो. एक बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खेळल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला, तो विकेट किपरपर्यंत गेला. यावेळेचा बॉल टप्पा खेळल्यानंतर आत आला. धावसंख्या ती स्थिर राहत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, गोलंदाज दिलीप. यावेळेस मात्र मोठा फटका करता जायचं होतं, तिथे आडव्या पट्ट्याचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटमध्ये, एक रन त्यावरच समाधान मानावं लागेल. चांगला थ्रो, एक क्विक थ्रो तो तिथे आपण पाहिला. एकच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 15 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ. दिलीपनं शांतता ती मैदानाच्या आत प्रस्थापित केली आहे. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल तो मिडल झालाय, मग तो मैदानाच्या आत थांबणार नाही, निघून गेलाय. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्यावरनं सीमा रेषा पार. इथे आलाय DPL षटकार 6. दोन ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 2 ओव्हर नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा या दाफलकावर जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 3 ते प्रकारे बटावर येते. तिसऱ्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज संदेश जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पुढचा बॉल गोलंदाज संदेशचा, समोर सनिकेत शेलार. हा बॉल पाहिलाय, सोडून दिलाय, बाकीचं काम पंचाने पूर्ण केलाय. इशारा केलाय तिथे वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 22 धावा. पहिलाच बॉल डाव्या एष्टीवर राहिलाय, त्यामुळे वाईटचा इशारा तो येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 22 आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. शॉट ऑफ लेन, त्याला केलंय तिथे पुल आणि बॉल झालाय मैदानाच्या बाहेर. गुल, दर्जेदार हिट, षटकार 6. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा या दाफलकावर आहेत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र पुन्हा एकदा सनीनं बॉल उडवलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे नेमकं काय घडलंय ते तिथे तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून तपासलं जाईल, चेक केलं जाईल कॅमेराच्या माध्यमातून. इथे षटकाराचा इशारा येतोय, कारण जो
बॅकअपचा खेळाडू होता तो दोघं एकमेकाला टच असताना तो क्षेत्ररक्षक सीमारेषेवर होता आणि त्यामुळे षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 34 धावा, 34 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 ते सध्या प्रगतीपथावर आहे. सलगचा तिसऱ्यांदा बॉलला केलंय तिथे पुल, मात्र यावेळेस माघारी जावं लागेल. विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळालंय. फलंदाज सनिकेत शेलार त्याच्या पारीचा अंत, विकेटचं पतन. खेळाडू बाद. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. नवीन बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय, त्याच्या मस्तकावर दिली गेली दस्तक. बॉल गेला मिड विकेटच्या बाहेर. आणखी एक तडाखा तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. षटकार. धावसंख्या 40. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल होता. यॉर्कर लाईनवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. तिथे एक सिंगल जी राफल कव्हर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने 41 धावा या राफल कव्हर आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ तो सध्या प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 षटकार या ओव्हरमध्ये आले आणि ज्यामुळे धावसंख्या 30 सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 3 मधला. यावेळेस मात्र मोठ्या फटक्याकरता जायचं होतं. बॉलनं उंची गाठली आहे, लांबी नाही आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एक चांगला कॅच झालाय. कॅरी मिळतीये विकेट. सफलता नंबर 3. तिसरा झटका इथे लागलाय टीम सारंग स्पोर्ट्सला. फलंदाज कोण आउट झाला? वारिस, त्याला माघारी परतावं लागलं. विकेटचं बदल. खेळाडू बाद. रॉयल अंजर आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे व्हाईटचा इशारा. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. रॉयल स्पोर्ट्सचे कॅप्टन आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचे. टीम रॉयल स्पोर्ट्स की कैप्टन आपको टॉस बॉक्स की तरफ आना है. इस ओवर के बाद टॉस किया जाएगा. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल त्याला फोर्स केलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय, मात्र दोघांमध्ये तालमेल नव्हता आणि त्याचा फायदा मिळालाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि अखेरीस चेंडू सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. धावसंख्या 46. गोलंदाजाच्या ट्रॅकवर शेवटचं आणि अंतिम षटक ते हाताळण्याकरता गोलंदाज लवकुश गोलंदाजाच्या ट्रॅकवर आहे आणि त्याच्या विरोधात आक्रमण ते सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. लवकुशच्या विरोधात खेळलेला आणखी एक धमाका षटकार. लवकुश जो इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहे आणि तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला संधी आहे झेलची, मात्र बॉल पासून दूर राहिला. तिथे एक रन कंप्लीट केली. डबल करता प्रयत्न आणि सुरक्षित 2 धावा त्या यावेळेस तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचले ते 54. 54 धावा
शेवटचं षटक आहे. मॅच क्रमांक 3 सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पुढचा बॉल इथे मात्र राईट ऑन द टार्गेट, बँक ऑन द टार्गेट, त्रिफळा उद्ध्वस्त केला. यॉर्कर लाईनचा एक दर्जेदार बॉल माघारी परतवलं बॅटरला. विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद. स्पोर्ट्स की कॅप्टन वैष्णव आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येणारे अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया अंतिमच्या 2 बॉलवर वैष्णव तो मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीची कामगिरी करतोय. भरत पाटील यांच्याकडनं वैष्णवच्या 2 बॉल शिल्लक आहेत. त्यामध्ये जेवढे षटकार येतील त्याकरता प्रत्येक षटकाराकरता 100 रुपयाचे कॅश प्राईज आहे. आणि इथे पहिलाच बॉल इनिंगचा फेस करत असताना विकेट मिळतीये. माघारी परततोय तिथे वैष्णव. बॅक टू द डगआउट. एक चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया उर्वरित एका चेंडूमध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आनंद जो फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या स्टेवर राहिलाय तिथे पंचांकडनं वाईटचा इशारा येत असताना एक रन जी बाईकच्या स्वरूपानं जोडली गेली. 1+1 एकंदर 2 धावा मिळाल्या. दुसऱ्या धावेकरता आता प्रयत्न केला गेलाय. गोलंदाज तिथे कलेक्शन करत असताना चुकी करतोय आणि त्यामुळे या 2 धावा त्या वाईट +2 एक्स्ट्रा एकंदर 3 रन इथे दाफलकावर जोडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या तिहेरीच्या मदतीनं धावसंख्या 57 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही या डावाचा शेवटचा आणि अंतिम बॉल जो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. त्यावेळी चांगला चेंडू आहे तिथे एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. डबल करता प्रयत्न आहे आणि जोपर्यंत बॉल येईल 2 धावा त्या तिथे सुखरूप पूर्ण झाल्यात. या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या 59 धावा. विजयाकरता 60 या धावसंख्येचं लक्ष आहे. महेश पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या शुभस्ते इथे टॉस केला जाईल, नाणेफेक केली जाईल. सात्विक रायझर्स आणि रॉयल स्पोर्ट्स या 2 टीममध्ये इथे केला जाईल टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचे. सात्विक रायझर्स आणि रॉयल स्पोर्ट्स. तिथे कॉइन स्पिन केला जातोय. महेश पाटील जे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्या शुभस्ते केला जातोय टॉस. रॉयल स्पोर्ट्स आणि सात्विक रायझर्स या 2 टीममध्ये हा टॉस होत असताना आपण पाहत आहे. सलामीची जोडी लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहेत. सलामीचे बॅटर्स ज्यांना लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये धाडायचं आहे. रॉयल स्पोर्ट्स ज्याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
चला मॅच लगेच सुरू करायची आहे. दोन्ही सलामीचे बॅटर्स ते मैदानाच्या आतमध्ये आलेत. वेळ न घालवता खेळ तो कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. मॅचला सुरुवात होती. इथे ऑफिशियल इशारा आलाय. नंदकुमार पाटील पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना पहिला बॉल तिथे कट केलाय. बॉल डिक्लेरेशन झोन कडे चाललाय. पूर्वार्धाचा डाव जर आपण पाहिला तर सुरुवात शांत होती, मात्र शेवट खूप चांगला झालाय. एका ओव्हरमध्ये आलेले ते 3 षटकार, मॅचचं चित्र बदलवणारे षटकार ते आपल्याला पाहायला मिळाले. रायझिंग स्टार आहे ना, सारांच्या प्रत्येक झेल करता बल्ली यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि सध्या रायझिंग टायटन्स हा संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर नंदकुमार पाटील आहे. एक जुना जाणता खेळाडू आहे. दिलीप ओपन करण्याकरता आलाय. खूप चांगली गोलंदाजी दिलीपने केली होती. चेंडूला दोन्ही बाजूनं फिरवण्याची कुवत ती त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. अजित पाटील साहेब जे आपल्या मुख्यमंचावर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सारासनं झेल टिपरला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. वा, काय फिल्डिंग केली आहे वैष्णव, अप्रतिम, दर्जेदार फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. निदाव चेंडू आहे, अप्रतिम चेंडू स्टॉप केला, कारण तिथनं पुढे चौकार येऊ शकला असता. यावेळेस मात्र फटका, तो हवेत आहे, क्षेत्ररक्षक कुणीही नाहीये, त्यामुळे बॉल जाईल सर्रास सीमा रेषा पार. या डावाचा पहिला धमाका, षटकार 6. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 7 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. नंदकुमार पाटील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा वैष्णवकडे, आणि वा, काय कॅच पकडली आहे पुण्याच्या एकदा. विकेट मिळतीये. बोठाच्या दुखापतीनं थोडासा त्रस्त जरूर आहे, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये अगदी चांगले एफर्ट ते वैष्णवकडनं आपल्याला पाहायला मिळालेत. एक दर्जेदार झेल त्यानं ते टिपलाय, विकेट मिळवली आहे. खेळाडू बाद. किरीस का सुनने का गाना. चार चेंडूचा खेळ झालाय. नवीन बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. रोहित आणि दिलीप असे 2 बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 7 आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला उडवला हवे. क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे एक सहज सोपा साधा झेल तो ड्रॉप झालाय. सहज सोपा झेल होता, असं वाटलं होतं की हा झेल सहजतेने घेतला जाईल, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तो चुकी करतोय. हा झेल ड्रॉप करतोय. जीवनदान दिलं जातंय आणि नुसतं जीवनदान नाहीये, त्याबरोबर 4 धावा त्याही दिल्या जात आहेत. धावसंख्या 11 या आकड्यावर. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं कव्हर्स मधनं एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4. तो झेल खूप महत्वाचा होता, तो झेल सोडला गेला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक चौकार, तोही येत असताना 2 बाउंड्रीज या ओव्हरमध्ये आल्यात. एकंदर 15 धावा राफल कव्हर लागला गेला. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्त एखेरीस.
पहिल्या ओव्हरचा खेळ आणि तदनंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा ओव्हर नंबर 2. आनंद जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया आनंद कशा पद्धतीचा खेळ इथे त्याच्या वतीने केला जाईल, कुठल्या टप्प्यावरची गोलंदाजी इथे आनंदच्या वतीने केली जाईल. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज दिलीप. गोलंदाजीमध्ये तर त्याचं प्रावीण्य आपण जरूर पाहिलंय, खूप चांगली गोलंदाजी त्यानं गोलंदाजी करत असताना केली. मात्र फलंदाजी आता सध्या करायची आणि करावी लागेल, कारण एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तो तुम्हाला करायचा. विजयाकरता 60 या धावसंख्येचं लक्ष आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये बरोबर 15 लागल्यात. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, पेस आहे आणि पेस बरोबर चांगला टप्पा सुद्धा तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आनंद आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि अगदी चांगल्या पेसनं सध्या गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आनंद पुढेच एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. आणखी एकदा त्याच पेसनं चेंडूला हाताळलं. तिथे बॉल डिक्लेरेशन झोनमध्ये गेलाय. एक रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 16वर. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि आनंद सध्या जर आपण पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी आनंदच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतीये. पुढचा बॉल आनंदचा. यावेळेस मात्र फटका तो फसलाय. बॉल जास्त उंची गाठली आहे, लांबी तेवढीशी नाही आहे. सेल्फ फॉलोथ्रोमध्ये तिथे झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र शेवटपर्यंत चेंडूचा अंदाज तो मानता आला नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 न वाढली, दुहेरीनं वाढताना 18 ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर 18 धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी राहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. आनंद आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र फटका तो इनफिल्डच्या वरनं सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न केला तिथे 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाळाकाका पुन्हा एकदा इथे उपस्थित होत आहेत, त्यांचाही मनपूर्वक स्वागत आहे. एन्जॉय क्रिकेट हा खेळ तो आनंद लुटण्याकरता आहे आणि बाळाकाका असतील, मोहन काका असतील, खूप चांगल्या पद्धतीने या क्रिकेटच्या खेळाचा आनंद ते नेहमीच लुटत असतात. इथल्या खेळाडूंना सपोर्ट करत असतात. चार चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 20 आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. आनंद दुसरं षटक ते सध्या प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल, यावेळेचा फटका तोही फसलाय. बॉल हवेत आहे. सनिकेत शिलार एक चांगला कॅच तिथे कॅरी केलाय. विकेट मिळवली आहे. माघारी परतावं लागेल बॅटर दिलीपला. विकेट क्रमांक 2 दुसरा झटका इथे लागलाय रायझिंग या टीमला. फलंदाज दिलीप बॅक टू द डगआउट. माघारी जावं लागेल. विकेटचं पतन ते होत असताना पाहायला मिळेल. DPL धानिव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण सर्वच जण एन्जॉय करतोय. सन्माननीय विद्यमान नगरसेवक स्थायी समिती सदस्य पंकजदादा पाटील यांची ही देण. अगदी भव्य दिव्य आयोजन असणारी ही स्पर्धा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल त्यानं बॅटची कडा घेतली आहे. तिथे फाईन लेग मध्ये गेलाय, मात्र डिक्लेरेशन झोन आहे. एक रन तिथे दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 21, 21 धावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा. धाणे गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जी इथे उपस्थित होत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे.
जगन्नाथ बारा इथे उपस्थित होत आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. इथे मात्र हा बॉल समोरच्या बाजूने खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल पहिल्या टप्प्याखेरीस सीमा रेषा पार. बाळू गांगडे इथे उपस्थित होत आहेत. बाळू गांगडे आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. धाणीवाडी परिसरातील जी व्यक्तिमत्व आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं नेहमीच इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण क्रिकेटचा खेळच असा आहे ना ज्याचं वेड ते सुटता सुटत नाही. आणि आपले खेळाडू खेळत असताना त्यांना पाहण्याची एक वेगळी मजा असते, कारण जेव्हा एका गावाची प्रीमियर लीग होते तेव्हा मग स्थानिक खेळाडूंचा खेळ तो पाहण्याकरता सर्वच जण उपस्थित होतात. इथे 2च्या मदतीनं धावसंख्या 27 लागली. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं जी गरज आहे ती बरोबर 33 धावा ज्या विजयाकरता बनवायच्या. येणारे बॉल शिल्लक आहेत 10. चांगला बॉल आहे. टप्पा खाल्यानंतर उचली घेताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. नेक्स्ट मॅच बोथ टीम रेडी राहायचंय. सात्विक रायझर्स क्षेत्ररक्षण लावण्याकरता सज्ज राहायचंय. लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. चांगला बॉल खोल टप्प्याचा समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक घेतोय चांगली फिल्डिंग. बॉलला स्टॉप केलं. तद्वर एक धाव जी दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 28 धावा. इथं येणारे बॉल शिल्लक आहेत 8 आणि बनवायचे 32. 8 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. बचे हुए 8 गेंदों में 32 रन जीत के लिए बनाने हैं. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनेल आणि प्रेक्षक लुटतील या फटक्याचा मनमुराद आनंद. बॉल सीमा रेषा पार. दमदार हिट. षटकार 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता मात्र वेगानं पुढे सरकार असताना आपल्याला पाहायला मिळते. षटकारानंतर एक सिंगल आली आहे. धावसंख्या 35. आता येणारे बॉल शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि या 6 बॉलमध्ये विजयाकरता रन बनवायचे आहेत 25. 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. बघूया कोणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं जाईल. 6 चेंडू आणि 25 बनवायचे आहेत. वैष्णव एजेड आहेत. थोडेसे बोटाला दुखापत आहे, त्यामुळे ते गोलंदाजी च्या दिशेने येतील की नाही यामध्ये शंका आहे. सारांश पाटीलला ही संधी देऊ शकले असते. नवीन गोलंदाज 25 आहेत. अनिकेत आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. पहिला बॉल चांगला बॉल आहे. दर्जेदार चेंडू आहे. यष्टी उद्ध्वस्त करून गेलाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतावं लागेल. विकेटचं बटन खेळाडू बाद. पाच चेंडूचा खेळ बाकी आणि या 5 बॉलमध्ये विजयाकरता 25 बनवायचे आहेत. यानंतर सात्विक रायझर्स हा संघ मैदानात पाहायला मिळेल. गतवर्षी रनरअप राहिला होता हा संघ, मात्र यावर्षी पहिल्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. इथनं पुढे त्या पराभवाचा वचपा काढावा लागेल. चांगला खेळ दाखवावा लागेल. त्यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर खेळला होता. चांगली फिल्डिंग आणि तिथे आणखी एक गडी तो माघारी परतेल. विकेटचं बटन फलंदाज बाद.
संदेश तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल आहे इथे. आणखी एक खुलवर टप्प्याचा दर्जेदार चेंडू फलंदाजाला काही कळण्याआत तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 35 या आकड्यावर स्थिर आहे. आणखी एक दर्जेदार खोलवर टप्प्याचा बॉल यष्टी उद्ध्वस्त करून गेलाय. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. पूर्णपणे इथे जर आपण पाहिलं तर सारांश स्पोर्ट्सच्या बाजूने झुकत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण पूर्वार्धामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. 60 धावसंख्येचं लक्ष्य सेट केलं गेलं होतं आणि उत्तरार्धामध्ये विकेट्स खूप जास्त प्रमाणात गमावल्या गेल्या आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर इथे सारांश स्पोर्ट्स हा संघ या मॅचवर कुरघोडी करत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. फक्त औपचारिकता बाकी आहे 2 चेंडूची आणि त्या औपचारिकतेनंतर विजयी म्हणून घोषित केलं जाईल. इथे चांगला बॉल. आणखी एक टप्पा खेळल्यानंतर वेगानं बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे ओव्हरचा गोलंदाज अनिकेतचा आणि समोर स्ट्रायकर इन कडनं नवीन आलेला बॅटर. त्याला पहिला चेंडू तर कळाला नाहीये. बघूया या बॉलवर काय करतोय. आपटून टाकण्याचा प्रयत्न मात्र अतिरिक्त बाउन्स बरोबर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. वाईटचा इशारा आलाय. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत अनिकेतनं मात्र शेवटचा चेंडू टाकण्याआधी एक चुकी झाली. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त हाईट बरोबर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तिथे वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि ही धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते. ती एकंदर 37 धावा. शेवटचा बॉल आहे त्या टाकण्याआधी 2 चुका त्या तिथे आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा शेवटचा बॉल नव्याने घेऊन जाण्याकरता गोलंदाज अनिकेत सज्ज होतोय. यावेळी चांगला चेंडू आहे ज्याला हवेमध्ये खेळले आणि त्यावर मिळेल विकेट. इथे विजयी होती आहे टीम सारांश स्पोर्ट्स या टीमला इथे विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील.